नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी इतिहास प्रकरण 6वे मुघलांशी संघर्ष स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील घटना कालानुक्रमे लिहा। खाली तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत। 1, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। 2, लाल महालावर छापा। 3, आग्र्याहून सुटका। 4, राज्याभिषेक। 5, पुरंदरचा तह। 6, शाहिस्तेखानाची स्वारी। मी येथे तुम्हाला घटना कालानुक्रमे लावून दिलेले आहे। 1, शाहिस्तेखानाची स्वारी। 2, लाल महालावर छापा। 3, पुरंदरचा तह। 4, आग्र्याहून सुटका। 5, राज्याभिषेक। 6, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। प्रश्न क्रमांक 2, शोधा म्हणजे सापडेल। 1, संस्कृत शब्द असणारा कोश, राज्य व्यवहार कोश। 2, त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरपंत पिंगळे। 3, वणी दिंडोरी येथे पराभूत झालेले सरदार दाऊद खान। 4, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सुरत। प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात लिहा। 1, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। उत्तर, आपल्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळण्यासाठी शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचा निश्चय केला। 6 जून 1647 या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतः राज्याभिषेक करून घेतला। या राज्याभिषेकाप्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली। होन व शिवराय ही 2 नाणी पाडली। राज्यपत्रावर क्षत्रिय कुलावंत श्री राजा छत्रपती असा उल्लेख करण्यास सुरुवात केली। 2, आग्र्याहून सुटका। औरंगजेबाने शिवाजी राजांच्या दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले। अशा वेळी डगमगून न जाता प्रसंगाला तोंड दिले। नजरकैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एका योजनेची तयारी करून त्याप्रमाणे शिताफीने निसटले। आग्र्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले। अशा रीतीने शिवाजी राजांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। उत्तर, ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली। प्रथम गोवळकोंडाच्या कुतुबशाहीशी त्यांनी मैत्री तह केला। त्यानंतर कर्नाटक आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला, तर तमिळनाडूतील जिंजी व वेल्लोर हे किल्ले जिंकले। तंजावरचे राजे व्यंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्य कार्यात सहभागी होण्याचाही राजांनी प्रयत्न केला। प्रश्न क्रमांक 4, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी। उत्तर, 30 वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर निर्माण झालेल्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळावी म्हणून शिवरायांनी स्वतः राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पंडित गागाभट्टांना बोलावून घेतले। रत्नजडित असे 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले। विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना राजकर्त्यांना आमंत्रित केले। सोन्याचे होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली। अशा रीतीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली। प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा। 1, शिवरायांनी पुरंदरचा तह केला। कारण 1, शिवरायांकडे किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने मोठी फौज पाठवली। या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली। 2, मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले। 3, परिस्थितीत मोठी कठीण होती। अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून पुरंदरचा तह केला। प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला। उत्तर, 1, मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती। मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना 23 किल्ले व 4 लक्ष होऊन उत्पन्नाचे प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता। हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।